नमस्कार, मी डॉक्टर निलेश. शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहोत ते पातूर येथील श्री उमेश भाऊ फुलारी यांच्या शेतात. तिथे एक अभिनव त्यांनी केलेला प्रयोग आपण पाहणार आहोत. माऊली बायोटेक म्हणून त्यांचं हे फर्म आहे आणि वेगवेगळे आपल्या शेतीत ते प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग त्यांनी स्ट्रॉबेरीचा पातूरमध्ये सध्या आमच्या केला आणि स्ट्रॉबेरी फुलवली आहे. खरं तर स्ट्रॉबेरी हे थंड हवेच्या ठिकाणी येणारं पीक आहे. सातारा जिल्हा हा त्यासाठी मोठा प्रसिद्ध आहे. भिलार नावाचं गाव आणि वाईच्या परिसरात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर विदर्भाचा जर विचार केला तर चिखलदऱ्यात सध्या स्ट्रॉबेरीचं पीक जे आहे ते घेतलं जातं. पण त्यानंतर पश्चिम विदर्भाच्या बाबतीत जर विचार केला म्हणजे अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात सध्या अकोला जिल्ह्यातील पातूर सारख्या ठिकाणी की जिथे उन्हाळ्यात 45, 46, 47, 48 डिग्री पर्यंत टेम्परेचर जातं, त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी आपल्या मेहनतीने फुलवणे हे मोठं एक चॅलेंजिंग काम आहे. तर आपण या स्ट्रॉबेरी पिकाबद्दल, स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाबद्दल उमेश भाऊंशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या या एकूणच स्ट्रॉबेरी त्यांना इथे कशी आणावीशी वाटली याबद्दल जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत उमेश भाऊ फुलारी. उमेश भाऊ नमस्कार. नमस्कार. तर हे जे शेत आहे हे उमेश भाऊंचं शेत आहे आणि त्यांच्याशी आपण बोलूयात आणि जाणून घेऊया स्ट्रॉबेरी पिकाबद्दल. मला असं सांगा की तुम्हाला स्ट्रॉबेरी इथे पातूरमध्ये आणावं हे का आणि कसं वाटतं? नमस्कार, मी उमेश फुलारी, राहणार पातूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये आपलं जे काही पातूर गाव आहे हे एक डोंगराळच्या कुशीत बसलेलं एक गाव आहे आणि याच्यामध्ये मला अशी एक संकल्पना आली की स्ट्रॉबेरी ही जी आहे ही पश्चिम महाराष्ट्रात सातारा, वाई, भिलार हे जे काही तालुक्यातले गावं आहेत तिथेच मोठ्या प्रमाणात होते आणि काही माध्यमाच्या याच्यातून व्हिडिओ त्यांचे पाहण्यात आले की हे लोक 10-10 गुंठ्यात 2-2, 4-4 लाख रुपये उत्पादन घेतात, कमी जागेत घेतात आणि याची प्रचंड मागणी आहे किंवा याचे बाय प्रोडक्ट सुद्धा ते लोक करतात. आज स्ट्रॉबेरीची चॉकलेट आहे, जाम आहे, बऱ्याच काही प्रक्रिया याच्यावर करून एक शेतकऱ्याचं आर्थिक मूल्य ते लोक करत आहेत. तर असा विचार आला की आपण एक पातूर तालुक्यामध्ये जे काही निसर्गानं सौंदर्यलेलं पहाडी एरिया आहे, पहाड भाग आहे, तर या पहाड भागामध्ये विशिष्ट प्रकारचं एक ह्युमिडिटी आणि टेम्परेचर ते थोडं डाऊन राहते आणि हे याचा अभ्यास करत असताना हिवाळ्यात सार्वत्रिक हिवाळा हा सारखाच असतो. म्हणजे तो पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा पूर्ण महाराष्ट्र असो, हा हिवाळा सार्वत्रिक असतो ऋतू. त्याच्यामुळे हिवाळ्यात या स्ट्रॉबेरीला एक प्रचंड टेम्परेचर विशिष्ट प्रकारचं मेंटेन होते, कारण याच्यामध्ये जे पॅलेट्स असतात यातला जो कलर आहे हा हिवाळ्यामुळे उडत नाही. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आणि ही ओपनला येते. फक्त हिला माती जी आहे लाल माती पाहिजे, निचरा करणारी माती पाहिजे, जेणेकरून याची जी रूट आहेत त्या डेव्हलप लाल मातीत जास्त प्रमाणात होतात. आणि बाजारपेठीची जर मागणी केली तर हिला चांगली बाजारपेठ आहे. म्हणजे एक फिक्स कमी जास्त ठरलेला एक 40 रुपये बॉक्स आहे 200 ग्रॅमचा. तो त्याच्यामुळे काय होते की एक 200 रुपये किलोपर्यंत हा दर शेतकऱ्याला मिळतो. आणि मी जवळपास एक 2000 झाडं लावले आहेत ते ट्रायल बेसिसवर. व आपल्या विदर्भातलं एवढं मोठं टेम्परेचर आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा अभ्यास करत करत, कारण या स्ट्रॉबेरीला विशिष्ट आपलं टेम्परेचर असल्यामुळे हिला गोळी आहे. बेरी म्हणजे आंबट असतात, म्हणजे बोर असेल यातल्या ज्या काही फॅमिली आहेत ह्या आंबट असतात याचा जो पदार्थ आहे. पण इथं आपलं भरपूर सूर्यप्रकाश म्हणजे फोटोसिंथेसिस चांगलं मिळाल्यामुळे आपली ही स्ट्रॉबेरी गोड आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य याचा जो कलर आहे तो सुद्धा आकर्षित आहे. आणि तिसरी गोष्ट, हा एक नाजूक फ्रूट आहे. हा याची सेल्फ लाईफ फार फार 2 ते 3 दिवस 4 दिवस राहते. याची आपल्या मार्केटला काय राहते की जवळ मार्केट जर असलं तर भिलारवरून पुण्याला येणे, अकोल्याला येणे आणि मग ते 4 दिवसानं विकणे ते बाशी होते. ते त्याच्यानंतर तिला म्हणजे खायची टेस्ट बदलून जाते. तर ही आपली एक इथं अशी मार्केट तयार झाली की आपल्या स्ट्रॉबेरीची, पातूरची स्ट्रॉबेरी म्हणून एक फेमस झाली आणि लोक, व्यापारी आपल्या मालाची वाट पाहतात. आज जवळपास तिसऱ्या दिवशी आपल्या याच्यातून 70 ते 100 बॉक्स निघत आहेत 2000 झाडापासून आणि प्रति बॉक्स 40 रुपये 35 रुपये असा मला एक 200 ग्रॅमचा मिळत आहे. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य की याच्यावर जे काही माऊली बायोटेक नावाची जे कंपनी आहे याचे आम्ही पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट याच्यावर वापरतो. त्याच्यामुळे याची टेस्ट, कलर आणि याचं उत्पादन सुद्धा तुम्ही पाहू शकता की हे पाहत असताना चिखलदराच्या नंतर कुठं असेल तर हा अकोला जिल्ह्यातील पातूर येथे हा आपला प्लॉट आहे. याच्यामध्ये आपण अजून एक शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे किंवा शेतकऱ्याला आपल्याला कसं उत्पादन वाढेल आणि नवीन पिकाकडे आपण कसं वळू
त्यासोबतच आपण इथे झुकुनी, येलो झुकुनी आणि ग्रीन झुकुनी, जे की 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात चालते. आपण पाहू शकता इथे हे येलो झुकुनी कशा प्रकारे आहे. तर मित्र, हे झुकुनीचं जे आहे ते रोप किंवा झाड आहे आणि याला ही जी फळधारणा झालेली आहे ही येलो झुकुनी आहे. अशीच काही ग्रीन झुकुनीची झाड आहेत. ही झुकुनी उमेश भाऊ कुठे आणि कशात वापरतात? हे झुकुनी सगळ्यात जास्त म्हणजे जास्तीत जास्त हे मॉलमध्ये आणि मॉल म्हटल्यावर 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये हिचा जास्त वापर होतो. कारण हे एक विशिष्ट प्रकारची चायनीज काकडीच आहे. तर हिचं काय, हिच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असल्यामुळे याला जे काही एक रिच लोक आहेत ज्याचं चांगलं इन्कम आहे, त्यांना जे डॉक्टर सांगते की डाएटनुसार हेच काकडी खा, त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असल्यामुळे आणि एक कमी दिवसात कमी टायमात उत्पादन येणारं पीक आहे. तर त्याचा सुद्धा आपण प्रयोग करून आता आपली पुण्याला इथून हे झुकुनी चालली आहे, जे की रिलायन्स सारख्या मॉलमध्ये आपली हे झुकुनी चालली आहे इथून. म्हणजे हे सुद्धा एक विदर्भातलं इकडचं पहिलं पीक आहे किंवा आपण झुकुनीचं पीक घेतलं. म्हणजे आपण आता काय करतोय की एक शेतकऱ्याचा इथे गट आहे आमचा, त्या गटाच्या किंवा शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही एक्झोटिक भाजीपाल्याच्या इकडे वळलो आहे. म्हणजे बा या सर्वसाधारण भाजीपाल्यातून शेतकऱ्याला काहीच उत्पन्न भेटत नाही. म्हणजे उत्पन्नाचा करतो तो, पण खर्चही निघत नाही. त्याच्यामुळे आर्थिक शेतकऱ्याची परिस्थिती बिघडत चालली आहे. म्हणून आपण हा जो आमचा एक 10 शेतकऱ्याचा तरुण शेतकऱ्याचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे एक्झोटिक भाजीपाला आता इथं आम्ही घेतोय. मित्र, उमेश भाऊ हे आपल्या शेतात नेहमी नवनवीन आणि वेगळे प्रयोग करत राहतात. जागतिक बाजारपेठ काय आहे, सध्याचा मार्केटचा कल काय आहे, आपल्या वातावरणाचा, आपल्या शेतीचा, मातीचा आणि इथल्या पाण्याचा, हवामानाचा अभ्यास करून ते अनेक प्रयोग आपल्या शेतात करत असतात. मग त्यांची फुलशेती असो किंवा त्यांनी पिकवलेला डच गुलाब असो, तर हे सगळं एक्सपोर्ट क्वालिटीचं काम ते नेहमी ते करत राहतात. वेगवेगळे प्रयोग करतात आणि नवे तुमचं शेतीतून अर्थकारण जर तुम्हाला तुमचं सुधारायचं असेल तर असे वेगवेगळे प्रयोग काळानुसार तुम्हाला त्यात बदल करावे लागतील. पारंपरिक शेतीत आता तितका चार्म जो आहे तो राहिला नाही. तीच पिकं, तीच शेती, तीच माती, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही नाविन्याचा स्वीकार पण केला पाहिजे, तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला पाहिजे, वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. शेती हा व्यवसाय म्हणून ज्यावेळी आपण करू, म्हणजे स्वतः ते उच्च विद्याविभूषित आहेत. नुकतेच त्यांना 2 मोठ्या संस्थांचे युवा भूषण पुरस्कार देखील मिळाले आहेत. विदर्भ साहित्य संघानं त्यांना युवा भूषण हा पुरस्कार दिलाय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाने देखील त्यांना कृषी विभागाचे बी आहेत, 1-2 मिळाले. कृषी विभागाचे बी हा आहेत. आणि कृषी विभागाचे देखील त्यांना युवा भूषण पुरस्कार जे आहेत ते मिळाले आहेत. त्यामुळे असे नवीन प्रयोग, अशा नवीन युवांनी पुढील युवांना काय मेसेज किंवा काय संदेश द्यावा आणि ते आपल्या शेतात काय प्रयोग करत आहेत, हाच आमचा एक प्रयत्न या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती अशाच तरुण तडफदार उमद्या आणि प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या भागात असे जर शेतकरी काही प्रयोगशील असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. आमची टीम तिथपर्यंत येईल, त्यांना देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आपण पाहूया उमेश भाऊंची फुलशेती, ही स्ट्रॉबेरीची शेती आणि एकूणच त्यांच्या शेतात असलेले वेगवेगळे प्रयोग, तेही सगळे बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून किंवा सिनेमॅटिकच्या माध्यमातून.